तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके गेल्या 6 ते 7 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांच्याशी बातचीत केली आहे रवी मुंडे यांनी, पाहूया। लक्ष्मण हाके यांची तब्येत आता बरीच खराब होऊ लागलेली आहे, डॉक्टर देखील ते सांगत आहेत। ते आपल्याबरोबर आहेत। हाके साहेब, ही सगळी तब्येत खराब होते आहे, आता हे आंदोलन नेमकं पुढे जायचं कसं? एकीकडे सरकार ची तर कुठली बोलणीच होत नाहीये, अजून कुठला निरोप नाहीये तुम्हाला? तुम्हाला माहितीच आहे परिस्थिती, तुम्हाला परिस्थिती माहितीच आहे आणि गव्हर्नमेंटला पण ही परिस्थिती माहिती आहे। गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था पाळणं। मी सगळ्यांना आव्हान करतोय शांतता राखा म्हणून, पण गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे। जनतेला आवाज जातोय, गव्हर्नमेंटला जात नाही का? 7 दिवस झाले तर तुमच्याच बाजूला असलेल्या आंदोलनाची दखल खूप वेळा घेतली गेली, रेड कार्पेट आथरली गेली असं। हो, जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट असतो, ओबीसींच्या तर जनतेपर्यंत आवाज पोहोचतोय पण सरकारपर्यंत आवाज पोहोचत नाही का, असा उद्विग्न सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। गेल्या 7 दिवसांपासून ते उपोषणावर आहेत। मनोज जरांगेंचा नेमका अजेंडा काय, असा सवाल सुद्धा लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।